आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक संघ तपोवन येथे पर्यावरण व निसर्गाचा समतोल या विषयावर श्रीयुत सुहास वांगणकर व श्रुती कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। सुरुवातीला श्रीयुत भोला सर अध्यक्ष यांनी श्रीयुत सुहास वांगणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच श्रुती कुलकर्णी यांचंही स्वागत करण्यात आलं। त्यानंतर श्रीयुत भोला सरांनी सुहास वांगणकर व श्रुती कुलकर्णी यांचा परिचय करून दिला। माझ्या सहकार्याची मुलगी माझे सहकारी त्या ठिकाणी भास्करराव कुलकर्णी, तर त्यांच्याबद्दल वैशिष्ट्य सांगायचं म्हटल्यानंतर त्यांनी पर्यावरणामध्ये डॉक्टरेट केलं। अरे वा। आणि नागालँड हा जो स्टेट आहे त्या स्टेटच्या त्या ॲडवायझर होत्या, पर्यावरणाच्या विषयाच्या स्टेटच्या त्या ॲडवायझर होत्या। आणि भारतामध्ये जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञामध्ये त्यांना मोठा मान आहे। मला अभिमान एवढा वाटतो की मुलगी आहे आणि ही मुलगी आमच्या अंगात खांद्यावरती खेळलेली, कौटुंबिक संबंध सुद्धा आहेत। त्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी अभिमान वाटतो। आणि सांगायचं झालं तर सुहासरावांचं मी काय परिचय करून देण्याचा मोठा निश्चित नाही। तर त्यावेळेला पीपीटी पण एवढ्या प्रेझेंटेशन एवढे दाखवले त्याचे, त्यावेळेस स्लाइड शो असायचे। तर सरांचा पश्चिम घाट विविधता म्हणून एक स्लाइड शो आमच्या कॉलेजनं नेचर क्लब तर्फे आयोजित केला होता आणि ते बघून ठरवलेलं। त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं तेव्हा, आता जसं वास्ट हे असतं की लवकर तुम्हाला करिअरचे मार्ग कळतात, हे करायचं सगळ्यांना माहिती असतं। आम्ही त्यावेळी चाचपडतच असायचो बीएससीला, पण सरांच्या प्रेझेंटेशन नंतर मला ते एक म्हणतो ना आपण भूल पडली त्या सगळ्या क्षेत्राची। आणि त्यानंतरच मग सरांच्या पावलावर मागं आम्ही त्यांचा बोट धरून रांगत म्हणतो आम्ही, अजून काय चालण्यात सरांच्या इतकं चालण्याचं मोठं झालेलं नाही, तर रांगत सरांच्या मागं वाटचाल करत मग त्यानंतर मी MSc केलं आपल्या शिवाजी विद्यापीठातून आणि नंतर मग PhD केलं। मग त्या सगळ्याची सर प्रेरणा आहे। आणि सरांचं ते सर WWF विश्व प्रकृती निधी ज्याला म्हणतात, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्याचे जवळजवळ 20 वर्ष एज्युकेशन ऑफिसर म्हणून सरांनी कोल्हापूर जिल्ह्याचं काम बघितलंय। मला सरांच्या समोर मला तज्ज्ञ म्हणून घेण्याचा हक्क नाही आहे। महाराष्ट्रातले जी नामवंत लोक आहेत वनस्पती, म्हणजे सरांचं बॅकग्राऊंड सगळं कॉमर्स आणि याचं आहे, पण एखाद्या PhD बॉटॅनिस्टला पण लाजवतील एवढं झाडांची माहिती ते सांगतात। झाडांचे उपयोग, लँडस्केपिंग, त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातले जे जैवविविधता समिती असतात त्याच्यावर सरांनी काम केलेले आहे। मोठे मोठे जे भारतातले नामांकित व्याघ्रतज्ञ वगैरे त्यांच्याबरोबर सरांनी काम केलेलं आहे। आणि महाराष्ट्र नव्हे तर इतर पण भागात साऊथमध्ये पण सरांनी बरंच काम केलेलं आहे। तर माझं भाग्य की सरांच्या शेजारी सरांचा परिचय करून दिले। श्रुती, सर्व ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना अभिवादन करतो। मित्रांनो, पर्यावरण हा प्रश्न म्हणजे सगळ्यांना वाटतं की पर्यावरण म्हणजे फक्त झाडं लावणे, तर तसं नाही आहे। तर सकाळी उठल्यापासून अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत आपलं प्रत्येक वागणं हे पर्यावरणाला पूरक आहे का? मग ते विजेची बचत असेल, पाण्याची बचत असेल, त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन म्हणजे ओला कचरा, सुका कचरा याचं वर्गीकरण करणं, आणि मग झाडं की जो आपला जीवसृष्टीचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा घटक आहे, जीवसृष्टीचा मूलाधार आहे। आणि जिम कॉर्बेट नावाचा प्रख्यात एक जीववैज्ञानिक म्हणूया किंवा शिकारी होते, नंतर त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली। ते म्हणतात की निसर्गाकडे जाणं म्हणजे आपल्या आईकडे जाण्यासारखं असतं आणि आपण नेमकं तेच विसरलोय। आणि आत्ताचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे की आपल्याला 2040 सालानंतर पाणी हे रेशनिंगवर विकत घ्यावं लागणार आहे। म्हणजे भूगर्भातल्या पाण्याची पातळी पण खूप वेगानं घटायला लागलेली आहे। आणि त्यामुळे विवेकी उपभोक्तापणं म्हणजे इंग्लिशमध्ये खूप चांगलं कोट आहे की थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली अँड डू पर्सनली, म्हणजे विचार वैश्विक करूया, प्रतिस्थानिक करूया आणि त्याला आपण प्रतिसाद वैयक्तिक देऊया। म्हणजे आपण पर्यावरणासाठी काहीतरी करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोक्ष, आपण म्हणतो मला मोक्ष मिळाला पाहिजे, मग तो चांगल्या कर्मातून मिळतो मोक्ष।
मग ते निसर्गाशी तादात्म्य राखलं की आपल्याला जे आपले षड्ऋतू आहेत, राग, लोभ, मद, मोह, मत्सर, हे पण सगळे निघून जातात. आपण निसर्गाचा एक घटक आहोत असं आपल्याला जाणवतं. कारण का तर जगामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक म्हणजे आपली आई आणि दुसरं झाड, जे आपल्याला परोपकार शिकवतं आणि एक गिव्ह अँड टेक नसतं त्याच्यामध्ये, तर फक्त गिव्हिंगच असतं ते झाडांमध्ये. आणि त्यामुळे झाडाकडून आणि आईकडून आपल्याला ह्या दोन गोष्टी शिकायच्या आहेत. आणि त्यामुळे जितकं आपण निसर्गाकडे जाऊ तेवढं आपल्याला चांगलं आयुष्य लाभतं. एक साध्या साध्या गोष्टी आहेत. आता डॉक्टर श्रुतींनी फुलपाखरांचा खूप चांगला अभ्यास केलाय की दर अन्नाचा तिसरा घास खाताना आपण फुलपाखरांचे आभार मानले पाहिजे. कारण का त्यांचं उन्नपुरं आयुष्य असतं ते 30, 40, 45 दिवसाचं, पण त्याच्यामध्ये आयुष्य कमी असलं तरी ते आनंदाने जगता येतं. आणि ते एका फुलातून दुसऱ्या फुलाकडे जाताना परागीकरण करत असतात. म्हणजे त्यांच्या ॲबडॉमनला, पोटाला, त्यांच्या पायाला ते परागकण चिकटतात आणि परागीकरण होत असतं. आणि त्यामुळे डॉक्टर विजयलक्ष्मी म्हणतात की प्रत्येक अन्नाचा दर तिसऱ्या अन्नाच्या घासाला आपण मधमाशा आणि फुलपाखरं यांचे आभार मानले पाहिजेत. आणि निसर्गामध्ये हे जे 4 बी आहेत, बर्ड, बटरफ्लाय, बॅट नेक बीज, याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला तरी पण आपल्याला काही एका छोट्या जीवाला आपण वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आता भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ हा विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. आज आपली लोकसंख्या आहे 140 कोटी. दर 1.5 सेकंदाला एक बालक ह्या पद्धतीने 2.8 कोटी लोक जन्माला येतात. लोकसंख्येने आपण एक ऑस्ट्रेलिया निर्माण करतो. आणि त्यामुळे टू ईट द इंटरेस्ट अँड कीप द कॅपिटल हे निसर्गाचं तत्व आहे. हे आपण भाषणात बांधून ठेवलंय आणि आपण कॅपिटल पण संपवलं आहे आणि इंटरेस्ट पण संपवलेला आहे. आणि त्यामुळे निसर्ग सारखा आपल्याला सौ सुनार की एक लोहार की, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी सुनामी सारख्या लाटा आपल्याला सातत्यानं एक एक बेलीत पाठवा लागलेला आहे. आणि त्यामुळे आपणच आपल्या स्वतःपासून सुरुवात केली की निसर्ग वाचवण्यासाठी. मग त्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टींपासून, म्हणजे तुम्ही पाण्याची बचत केली किंवा तुम्ही विजेची बचत केली, तुम्ही ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण केलं, कापडी पिशवी तुम्ही मार्केटमध्ये घेऊन गेला. कारण 1600 बॅग्स 5 मायक्रॉनच्या एकत्र केल्या तेव्हा त्याचं 1 किलो वजन होतं. तेवढ्या पिशव्या मार्केटमध्ये पडतात. इक्बाल मलिक नावाचे दिल्ली स्थित एक संशोधक आहेत, त्यांच्या टॉक्सिक लीग या संस्थेनं एक हे केलेलं आहे, सर्वे केलेला आहे भारतामध्ये. तर एक एव्हरेस्ट पर्वत होईल एवढं प्लास्टिक आपल्या ओपन एरियामध्ये डंप पडलेलं आहे आणि त्याचं विघटन होत नाही. आणि त्यामुळे बघा नद्या तुंबतात, गटारं तुंबतात. आणि आपली म्हणजे मानवी प्रवृत्ती आहे की होम लिव्ह वी आर क्लीन बट सोशल वी आर डर्टी. म्हणजे काय पण कचरा घ्या, सगळा एकत्र करा आणि एकदा बाहेर टाका. पण तसं न करता आपण स्वतःपासून सुरुवात केली आहे. ओला कचरा, सुका कचऱ्याचं वर्गीकरण केलं तर अरे मी निसर्गासाठी काहीतरी करू शकलो, त्याच्यातला त्या माळेतला एक मणी बनवू शकलो, ही भावना आपल्याला जास्त प्रेरक ठरते. कारण का आता लोकसंख्याच एवढी वाढलेली आहे आणि अतिरिक्त ताण एवढा पृथ्वीवर पडतो आहे आणि त्यामुळे आपल्याला पृथ्वीला ताप येतो आहे, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. आणि हे दिवसेंदिवस वाढायलाच लागलेलं आहे. आणि त्यामुळे आता मास एक्सटिंक्शन म्हणतो की जे डायनोसरच्या काळापासून जे एकूण 3 मास एक्सटिंक्शन झाले, म्हणजे मोठ्या प्रमाणात मानवी सृष्टी, जीवसृष्टी होती ती नामशेष झाली. उरले पुरचुरले जीव होते त्यांनी ते पुढे नेलत गेले. आता मात्र इतका प्रेशर झालेला आहे की आपल्याला स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि कारण पाश्चिमात्य देश हे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करतात. म्हणजे तिथल्या इंडस्ट्रीज असतील, तिथले मोठे मोठे उद्योग असतील, खास करून रासायनिक उद्योग असतील. आणि त्यामुळे एकूण झाडांचं प्रमाण हे भारताची एकूण लोकसंख्या, एकूण क्षेत्रफळ आणि एकूण वनाचं क्षेत्र याचा विचार करता 33% जंगल आवश्यक आहे. आपल्याकडे सॅटेलाइट इमेजेस तुम्ही बघितलं तर मित्रांनो 13% जंगल आहे. मग तुम्ही अरे म्हणतोय आपण 1 कोटी झाडं लावली, 33 कोटी झाडं लावली, मग ती वरवरची लिपस्टिक किंवा लाली आहे. कारण एक जंगल निर्माण करायला निसर्गाला 750 ते 800 वर्ष लागतात, एक जे नॅचरल जंगल व्हायला. आणि आपल्या सॅटेलाइट इमेजेस मधून आपण बघितलं तर ते 13% आहे. आपलं सरकार सांगतं, धोरण ठरवणारे लोक सांगतात की ते 20% आहे.
पण त्याच्यामध्ये गवताळ पूर्णी भागाला पण त्यांनी जंगलाची संज्ञा दिली आणि त्यामुळे जंगलाचा आणि आपला एक मानवी अनन्यसाधारण संबंध आहे. म्हणजे जंगल ही पृथ्वीची फुफ्फुस आहेत, आपल्याला सहजीवनाचा मंत्र देणारी ती सर्वात मोठी पाठशाळा आहे. आता डॉक्टर श्रुती 2 महिन्यापूर्वी कानाला गेल्या होत्या. मग प्रत्येकाला जीवनामध्ये असतं की अरे मी वाघ बघितला, म्हणजे वाघ बघणं म्हणजे ताजमहल पेक्षाही महत्वाचं आहे. ताजमहल काय आपण 100 वेळा बघू शकतो, पण जंगलामध्ये नैसर्गिक अवस्थेमध्ये वाघ बघणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. आपल्या भारतामध्ये वाघाची लोकसंख्या 3800च्या आसपास आहे आणि वरती काहीतरी संख्या आहे. आपली लोकसंख्या आहे मित्रांनो 140 कोटी. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक वाघ बघता त्यावेळी तो 2 किंवा 3 कोटी लोकसंख्येच्या मागे एक वाघ बघितलेला असतो. म्हणजे इतका तो उमदा प्राणी आहे. जिम कॉर्बेटने त्याला लार्ज हार्टेड जेंटलमन म्हणजे मोठ्या हृदयाचा सद्गृहस्थ प्राणी म्हटले. म्हणजे तो त्याची भूक असतानाच खातो. तो त्याच्या कळपातला आजारी जनावर, भाकड जनावर, मरायला टेकलेलं जनावर अशा प्राण्यांचीच भक्ष्य म्हणून निवड करतो. आणि त्यामुळे वाघाच्या भीतीमुळे हे तृणभक्षी प्राणी जंगलामध्ये स्थलांतरित करत राहतात आणि त्यामुळे तिथल्या गवताची समतोल वाढ होते आणि वाघ हा त्यांच्या संख्येवर नियंत्रण करणारा महत्वाचा घटक असतो. आणि जे 3 ज आहेत, जल, जमीन आणि जंगल, याच्यामधला तो फूड पिरामिडमध्ये म्हणजे अन्नशास्त्रीय स्तूप आहे, त्याच्यावर तो सगळ्या वरच्या स्तरावर आहे. त्यामुळे बरेच जण तुम्ही निसर्ग भ्रमंती वगैरे केली असेल तर वाघ बघणं म्हणजे एक आपल्या आयुष्यातला एक खूप चांगला प्रसंग असतो. फेसबुक वॉलवर श्रुतीने खूप सुंदर त्याच्यावर वर्णन केलेलं आहे. तर मला असं सांगायचं आहे की आता म्हणजे कुठलाही किलमिश वगैरे न बाळगता तुम्ही जितकं निसर्गाकडे जाल तेवढं ते अधिक तुम्हाला तरुण बनवेल. म्हणजे एखादं झाड आहे, आता खास करून कत्यानी इथून जवळ आहे, तर तिथल्या एप्रिल मे महिन्याच्या माळावर तुम्ही गेलात तर बॉम्बॅक्स सिबा, ज्याला आपण मराठीमध्ये काटेसावर असं म्हणतो, त्याच्यावर जवळजवळ 50 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद झाली. त्याला पक्ष्यांचा ज्यूस बार असं म्हटलं जातं किंवा पक्ष्यांची शाळा भरते. हे जंगलामध्ये तर आपल्या आउटस्कर्ट्सला किमान 20 जातीचे तरी पक्षी आपण त्या झाडावर बघू शकतो. म्हणजे इतकं ते तिथल्या पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टर दास जे इंडियन बॉटनी काँग्रेसचे अध्यक्ष होते, 1983ला कलकत्त्याच्या बॉटनिकल गार्डनमध्ये त्यांनी सांगितलं की एका झाडाचं पर्यावरणीय महत्व, एक झाड त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जे 20 वर्ष किंवा त्याच्या पुढचं आहे ते 33.5 लाख रुपयाच्या पर्यावरणीय सेवा देतं. म्हणजे त्याचा ऑक्सिजन असेल, बाकीचे त्याचे फ्रूट बेरिंग असेल, त्याच्यावर असणारे इतर जीव असतील, पण आपल्याला हा ऑक्सिजन फुकट मिळतो त्यामुळे आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आज नेचर मॅगझिन मध्ये असं म्हटलेलं आहे की दर सेकंदाला एक फुटबॉल ग्राउंड होईल, 1 मिनिटाला इतकं जंगल मोठ्या वेगानं कट व्हायला आहे. आणि त्यामुळे आपण तो वेग थांबवू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या परिघापुरतं जरी आपण काम केलं तरी आपण निसर्गासाठी खूप काही करू शकतो. आणि तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर मी तुम्हाला सांगेन की निसर्ग सुक्त नावाचं ज्ञानदा नाईक यांचं पुस्तक आहे. ते खूप तरल लेखन आहे त्याचं. दुर्गा भागवत यांचं ऋतुचक्र नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर एका रानवेळेची कन्या नावाचं कृष्णमेघ कुंटे, ज्यांनी फुलपाखरांची आज आंतरराष्ट्रीय अथॉरिटी म्हणून ज्यांना मानलं जातं, त्यांचं पुस्तक आहे. तर कसं किती निसर्ग साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्या अधिक जवळ जाता येतं. कोल्हापूरमध्ये तुम्ही टाउन हॉलमध्ये गेलात, ते आपलं कोल्हापूरचं फुफ्फुस आहे, लंग्स आहे. जवळजवळ 72 प्रकारचे वृक्ष आढळतात. परत एकदा आपल्याला संधी मिळाली तर सर आपण टाउन हॉल बघायला जाऊया. म्हणजे जगातल्या सगळ्यात लांब पाकळीचं झाड पचेरा इन्सिग्राय नावाचं झाड आहे, ज्याची 21 इंचापर्यंत पाकळी असते. कॅस्ट्रोस्पर्मम ऑस्ट्राई नावाचं झाड आहे, जे कोल्हापूरमध्ये एकमेव द्वितीय आहे. त्यानंतर कदंब वृक्ष तिथं आहे. त्यानंतर ब्राझील नट म्हणून एक वृक्ष आहे की जो तिथल्या महाकाय खारी तिथली बिया लपवून ठेवतात आणि जिथं स्टार्वेशन होतं, दुष्काळ पडतो, त्यावेळी त्या बिया उडकून खातात. म्हणजे त्यांना पण समजलेलं असतं. आपणच निसर्गातले 69% रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन सामुग्री आपण मनुष्य प्राणी वापरतोय आणि उरलेल्या याच्यावर कोट्यावधी जीवांना समाधान मानावं लागत आहे. आणि त्यामुळे
प्रत्येक गोष्टीचा निसर्गामध्ये इतका महत्वाचा रोल आहे. आता व्ह्युअर अँट नावाची मुंगी आहे, पण पुढे पुढे आणतात, अशी जवळ 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 आणून ते घरटं विणतात. मग किती जोराचा पाऊस आला तर त्या घरट्यामध्ये जात नाही, तर ते त्या लाकडामधलं सेल्युलोज आणि लिग्निन खातात, त्याचा भुसा करतात, त्याचं मातीमध्ये रूपांतर करतात. आणि आपण जे शाळेमध्ये नायट्रोजन चक्र शिकलो होतो की निसर्गाची एक धाव त्याच्यामध्ये पूर्ण होते. म्हणजे ज्या प्राण्यांनी पक्ष्यांनी निसर्गातून घेतलं असतं, म्हणजे वाघाने जर एक प्राणी मारला तर तो साधारण पहिल्यांदा 18 किलो खाईल, नंतर 15 किलो खाईल, नंतर 13 किलो खाईल, 12 किलो खाईल आणि त्याच्यानंतर तो थांबेल, कारण ते मांस सडायला कुजायला लागतं. आपल्या परिघामध्ये आपण चांगलं काम करू शकलो तर आपण नक्कीच पर्यावरणासाठी निसर्गामध्ये चांगलं काम करू शकतो. काही आकडे आहेत की जसं की आपण वहीचा पेपर म्हणतो, कागद म्हणतो, तर एक टन कागद निर्माण करायला पूर्ण वाढीचे 87 वृक्ष तोडावे लागतात किंवा तेवढे बांबू तोडावे लागतात. मग आपण कागदाचा वापर पाठमोरा करतो का? रफ वर्कसाठी, कच्च्या कागदासाठी वापर करतो का? रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर जो तो पेपर नॅपकिन दिलेला आहे तो आपण अवॉइड केला पाहिजे. त्याच्यासाठी विशिष्ट जातीचाच कागद वापरला जातो. म्हणजे पर्यावरण म्हणजे झाडं लावणं किंवा निसर्ग वाचवण्यासाठी नाही आहे, तर आपण साधा गळता आपल्या घराकडे नळ असेल तर दर सेकंदाला त्याचं किती एक थेंब पाणी पडतं, मग मिनिटाला किती पडतं, मग तासाला किती पडतं, मग दिवसाला किती पाणी वाया जातं. कोल्हापूरमध्ये एक आम्ही सर्वे केला होता की साईक एक्सटेन्शनमध्ये की हे आहेत गळके नळ आहेत ते आपण रिपेरी करून तेवढं पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे ब्रज तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून पाणी बचत, ऊर्जा बचत, त्याच्यानंतर ओला कचरा सुका कचरा याचं वर्गीकरण खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. कोल्हापूरमध्ये तुम्हाला दिलीप माळी, डॉक्टर दिलीप माळी म्हणून आहेत आर.के. नगरमध्ये, त्यांनी मित्रांनो 30x30च्या लॉन ह्याच्यामध्ये टेरेसमध्ये जवळजवळ 27 प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत. ब्रोकोली जे कोबी सारखं असतं ते पण अमेरिकेचं पीक पण त्यांनी तिथं घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्या बागेमध्ये फिरत असताना तुम्हाला स्वतःच्या हाताने तुम्ही अंजीर खायचं, स्टार फ्रूट खायचं, जाम खायचं, एप्रिल मे महिन्यामध्ये करवंद खायची, असं त्यांनी जे तिथे लोक पाहायला येतात ते काही ना काहीतरी तिथलं फळ खातात आणि काही ना काहीतरी तिथलं फळ खातात. आणि घरातला कचरा त्यांनी शून्य कचरा व्यवस्थापन केलेला आहे. म्हणजे ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण, जे ओल्या कचऱ्यामध्ये तुमची केळीच्या साली असतील, फळांच्या साली असतील, घरामध्ये बटाटे कांदे याच्या साली असतील, इतर भाज्यांची देठं असतील, तर ती चॉपिंग करून ते त्याचं खत करायला ठेवतात आणि 40 दिवसानंतर त्याचं एक चांगल्या पद्धतीने खत होतं. तेच खत ते झाडांना घालतात. आणि त्यांनी मातीविना शेती हा प्रकल्प त्यांच्या याच्यावर केला, टेरेसवर केला. नुकताच त्यांना किर्लोस्कर वसुंधरा अवॉर्ड मिळाला, ते पण ज्येष्ठ नागरिक आहेत. मग त्यांनी त्यांचं पूर्ण वेळ आहे तो त्यांच्या किचन गार्डन मध्ये दिलेला आहे. आणि जातात, कॉलेजेस जातात, तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिकांचे इतर जे ग्रुप आहेत ज्यांना त्यावर गेला तर पक्षी निरीक्षण, बरेच पक्षी आहेत की जे स्कॉटलंडवरून येतात, काही लडाखवरून येतात, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित करून येतात, काही स्थानिक स्थलांतरित करून येतात. तुम्ही ते पक्षी निरीक्षण, मग तुम्ही म्हणाल अरे याच्यातून काय मिळणार, तर त्यांचा रंग कोणता होता, त्यांचा आकार कोणता होता, आवाज कसे काढत होते, मग तो कुठून आला, काय करत होता, कशासाठी आला, ह्या प्रश्नांची मालिका पण तुम्हाला लागते. आणि मग जे पेशन्स लागतात तुमच्या चालण्यासाठी असेल किंवा संयम लागतो तो तुम्हाला पक्षी निरीक्षणातून मिळू शकतो. माझं विवेचन तुम्ही शांतचित्तानं ऐकून घेतलं, निसर्ग मैत्रीला दाद दिली. तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना करून मी ते थांबतो. डॉक्टर श्रुतींचे पण आभार मानतो. धन्यवाद. जे प्रोग्राम असतात प्लांटेशन किंवा इतरही खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था जेव्हा, तर शक्यतो ती लावताना पण एका प्रकारची जर तुम्ही लावली तर त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावे लागतात. म्हणजे आता विदेशीला अपोज म्हणून पुण्यात काही जणांनी सातवींची झाडं लावली, म्हणजे 25-30 झाडं, म्हणजे सातवींच्या झाडांच्या फुलांना जरा उग्र वास येतो, मग ते काही सोसायट्यांना त्रास झाला. तर
माझं म्हणणं आहे विदेशी तर शक्यतो कमीच आहेत, पण कुठले पण झाडं लावताना मिक्स आपण म्हणतो ना की मिक्स ती लावावीत. जर एका प्रकारचीच तुम्ही 50-100 झाडे लावली तर मग त्या झाडाचंच फक्त हे चालू राहतं आणि मग इतर झाडं कमी होतात. आपल्याला पण म्हणजे आता आपण फुलांची लावली फळांची लावली तर फुलांचे वास सुगंधी पण होईल वातावरण, फळांची लावली तर आपल्याला ऍडिशनल उत्पादन किंवा आपल्याला खाण्यासाठी फळं उपलब्ध होतील. त्यामुळे लावताना तो आपल्याकडच्या ते सर म्हणलं तसं पॉलिसी आपल्याकडच्या आहेत ना, तो मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे काय करतात, कुणीतरी बाहेर केलं आणि ते तसंच्या तसंच करतात. ते आपल्याला योग्य आहे का, त्याचं शासनदिशा केली जात नाही किंवा इथला कॉन्टेक्स्ट काय तो लक्षात घेतला जात नाही. फक्त ब्लाइंडली कुठेतरी करतोय म्हणून फॉलो करायचं. यानंतर प्रेक्षकांनी काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे श्रुती कुलकर्णी तसेच श्रीयुत सुहास वांगणकर यांनी दिली आणि या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अशा प्रकारे पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल यावर पर्यावरण तज्ज्ञ सुहास वांगणकर व श्रुती कुलकर्णी या दोघांचे व्याख्यान खूप सुंदर झाले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीयुत अकोळकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम संपन्न झाला.